ये लहसुन का टुकड़ा बेचारा अकेला स्विम कर रहा है उबलते हुए तेल में। अब उसके साथ उसकी पूरी फटन जाने वाली है। ढंढड़न ये ढंढड़न या साइडला सगळे बनले, या साइडला एकच बनला। तर हे बघ मॉर्निंग एव्हरीवन, हाय हॅलो नमस्कार। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपल्या मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सो गणपती बाप्पांजवळ मस्त दिवा अगरबत्ती ते लावून झालेली आहे आणि आज आहे शनिवार। आज गणपती बाप्पाचा दिवस आहे चौथा। सो आता आरती करायची आहे आम्हाला, पण त्याआधी फुलं संपलेली आहेत घरातली, दुर्वा देखील नाही आहे। म्हटलं चला ते घेऊन येऊयात। तर आता मी तेच घेऊन येणार आहे आणि बाकी अजून हे दोघं जण रेडी होता आहेत। मग ते रेडी झाल्यानंतर आम्ही मस्त गणपती बाप्पांची आरती करू। आरती राहिलेली आहे आणि वीकेंड म्हणलं की थोडंसं लेटच होतं, सगळं उठायला लेट होतं, मग लेट कामं चालतात। तर असंच आमचं आजचं जरा रुटीन जे आहे ते लेट आहे। सो तेच मी आता जाऊन येते बाहेर आणि फुलं वगैरे घेऊन येते आणि मग हार करायचा आणि नंतर मग बाप्पांची पूजा करायची। सो असं असणार आहे आणि मग काय पुढे काय करणार आहोत आम्ही दिवसभर वगैरे हे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू पुढे पाहतच राहा। आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। सो चला स्टे ट्यून। एक मिनिट थांब, बाहेर पाहिले बघा 10,000 कुठले। सो फुलं बघा, आता हे सध्या सण म्हटले की 40 रुपयाचे मला एवढेच फुलं भेटलेले आहेत, कारण महाग झालंय सध्या सगळं। गौरी गणपती आता इथून पुढे फुलांचं जरा महागच असणार आहे। आणि 10 रुपयाचा हा दुर्वा आणलाय विकत, कारण आमच्या गार्डन मध्ये दुर्वा आहे खाली, पण सध्या गार्डनचं गेट बंद होतं, लॉक लावलेलं होतं त्यांनी, आतापर्यंत उघडलं नाही, का माहिती का बरं। म्हटलं चला आज बाहेरूनच घेऊन। आणि छान हा धूप देखील संपत आला होता, तर मग धूप घेऊन आलेले आहे चंदनचा। सो असं काम केलं। आता या फुलांची माळ बनवायची, हार बनवायचा आहे। आजकाल मला असं बोलताना देखील दम लागू लागलेला आहे, आरती म्हणताना देखील मी मध्ये असं करते, कारण आता शेवटचे 2 महिने राहिलेले म्हणले की जरा थकवा जास्त जाणवायला लागतो। सो चला मी आता हार बनवून घेते, त्यानंतर इथे दिवा वगैरे तर लावून झालेलंच आहे आणि लगेच आम्ही आरती करून घेतो पटकन। कोण आहे ग तू, कोण बनली आहेस? बघू हे हार। सो असा आमचा हार रेडी झालाय आता। आणि मिष्टी बघितलं का? जरा मिष्टीचं लुक दाखव सगळ्यांना रे। एक सेकंड, डाटूवरती करतो ते स्टँड, इकडे आहे। तर हे बघा काय बनलीस ग, सांग तर। सुपरमॅन। नाही सुपरमॅन। तर मिष्टी अशी सुपरमॅन बनलेली आहे आणि तिचं भरपूर वेळा घरात असं काही ना काही बनवून खेळणं चाललेलं असतं। सो मॅम सुपरमॅन बनून आरती करणार आहेत बहुतेक हो की नाही? नाही बाबा, फुलं एक तेवढी महाग झाले, माझी पोरगी म्हणते अर्धे फुलं घेऊ गळ्यातले। तर थांब तू जरा साधी आरती करून घे। तर बघा आज आरतीला मिष्टी होती आमच्या सोबत, तर आम्हाला मस्त मजा आलेली आरतीला, कारण घरात लहान लेकरू असतं म्हणलं की घरात प्रसन्न वातावरण असतं, छान असतं। तसं कसं दुर्वा म्हणतात त्याला, काय म्हणतात? दुर्वा बनवून हो ठीक आहे, थांब। सो चला आता बाकीचे मी स्वयंपाक म्हणा किंवा बाकीचे जे काम आहेत ते सगळे करून घेते। काय बर। सो आम्ही असं तयार झालेलो आहोत आणि कुठे चाललोय मिष्टी आपण आता? थाली। थाली तर
तर स्वयंपाक काय बनवावं हे कळत नव्हतं आणि मग असं सहज विचारलं मिष्टीला. लगेच मिष्टी चाललं बाहेर जेवायला जाऊ ना कुठेतरी, थाली जेवायला जाऊ ना. मिष्टीला इथे कर्वेनगरला बासरी म्हणून थाली आहे, तिथलं काय माहिती खूप सारं असतं जेवण थालीमध्ये म्हणून आवडतं की काय माहिती. पण चला ना असं तिने चालू केलं आणि आता भरपूर दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो कुठे बाहेर जेवायला वगैरे. तर म्हटलं चला, मग मलाही जीवावर आलं होतं स्वयंपाकाचं लेट झालेलं असल्यामुळे. मग आम्ही चाललेलो आहोत आता थालीला काही पण. तर आम्ही चाललो आता बाहेर जेवण करायला. सो असं रेडी झालेलो आहोत आम्ही, मिष्टू मी आणि अजून मिष्टूचं डॅडू रेडी होतोय आणि आम्ही मग निघूच. सो हे बघा आमचं थाली जेवण. आणि मिष्टी कसं वाटतंय मिष्टी? मस्त ना. मिष्टी तर एकदम खुश की नाही इथे येऊन. चालू पण केलं मिष्टीने लगेच जेवायला. काय आवडलं तुला यातलं? पनीरची भाजी का? ओके. मिष्टी ना कुठे पण आम्ही हॉटेलमध्ये गेलो की पनीरची भाजी घेत असते आणि त्यातले पनीर साईडला काढून ग्रेव्ही खाते, हो की नाही? आता इथे चालली आहे संध्याकाळची मोदकची तयारी आणि आज बनवणार आहे ओरिओचे मोदक. कारण मिष्टीची फरमाईश होती की तिला ओरिओचे मोदक खायचे, म्हणजे हर गणपतीच्या वेळेस तिने मला एकदा ना एकदा ओरिओचे मोदक बनवायला लावते. तर मग काय बोल ना. त्यात होणार नाही मग आपले मोदक ना. तो दुसरा दिन ना उद्या पक्का. हा दे एक दुसरा. तर ती म्हणत होती की यातलं एक बिस्किट ठेव म्हणजे मी नंतर खाईल. म्हणलं अरे पण एकच आणलंय आपण, करून बघू यामध्ये जेवढे होतात तेवढे. अरे आपण जास्त मोदक बनवून पण आपल्या घरी कोणी खात नाही ना, म्हणून थोडेसे असतात. सो मी आता याचे बनवणार आहे मोदक. तर यातनं बिस्किट वेगळे करते. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज विसरून गेले ना. हो, तर क्रीम वेगळी काढते आणि बिस्किट वेगळे करते, ते आधी करून घेते. आणि त्यानंतर इथे मी बनवलंय जरा हे किसलेलं खोबरं घेतलंय, तर ते त्या क्रीम मध्ये मिक्स करणार आहे. आणि मिक्सर मधून काढलेलं जे बिस्किट आहे त्याच्यात दूध मिक्स करून त्याचा एक डो बनवून घेईल. तर असे सिंपल असे मोदक असणार आहे, तर तेच बनवते मी आता. त्याच्यामध्ये कोकोनट पण असतं ना, ते मिक्स करते. खाऊ नको आता तुला. हे मोदक जे आहे ना आम्हाला खाली बस नाही जास्त. हा, हे मोदक जे आहे ना आम्हाला एवढे काही आवडत नाही, तुझ्यासाठीच आहे, त्यामुळे आता तू उष्ण नको करू त्याला. ओके. तर मिष्टीला एवढं ते खायची आणि एक्साइटमेंट आहे की ती आताच थोडं मी बघू टेस्ट करून तिचं असं चाललंय. अरे का पण मग तुझ्या बाप्पांना द्यायचंय ना, तूच खाणारच नंतर सगळे मोदक. आम्ही फक्त डॅडू आणि मी हाफ मोदक ट्राय करू. ओके. ओके. मध्ये मी फिट कर. नाव व्हाईट. फील इट. देन अगेन चॉकलेट. अजून थोडंसं लिटिल बिट. राशी, मिष्टी आणि मम्मा दोघी मिळून मोदक बनवतो आहे. तू खायचा नाही हा. मला वाटतं ती गणपती बाप्पाची ते ठेवण्याआधीच खाऊन घेणार सगळे मोदक. आता मिष्टी हे मोदक खुलणार आहे. वरती कर नाही, दिसतच नाहीये त्यांना. हा ये डॅन डॅन. तर हे बघा आमचे मोदक असे रेडी झालेले आहेत. आता आम्ही हे ताट पकड, या ताटामध्ये इथे एका साईडला काढून घेणार आहे. हे साईडला जे असं व्हाईट व्हाईट दिसतंय ना बाहेर आलेलं क्रीम, तर मस्त वाटतंय ते बघायला. पण ब्लॅक प्लस व्हाईट.
येस, ब्राऊन प्लस. हा ब्लॅक आहे. हे बघा, अशा प्रकारे मस्त आमचे ओरिओ मोदक रेडी आहेत. एका मोठ्या पॅकेटमध्ये आमचे 11 मोदक झालेले आहेत. सो बरं झालं. हे सगळे मिष्टीच फस्त करणार आहे. तर सुंदर दिसत आहेत. आणि हे जे असं व्हाईट दिसत आहे ना, जरा क्रीम बाहेर आलेली, तर ते व्हाईट अँड ब्राऊन असं पाहायला मस्त वाटतात. सो आमचे आजचे मोदक रेडी झालेले आहेत बाप्पांसाठीचे. आता आम्ही करणार आहोत आरती आणि मग त्यानंतर जेवण. तर आमचे उशिरा झाले, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 2:30 वाजता जेवायला गेलो होतो, तर 3:30 पर्यंत वगैरे आमचे जेवण झाले. तर उशीर झालेला जेवणाला भरपूर, त्यामुळे आता आम्हाला जेवणाची अशी एवढी इच्छा नाहीये. तर आज साधी सिंपल मस्त दाल खिचडी बनवणार आहोत. पापड वगैरे असं थोडंफार असणार आहे. सो असं आमचं आजचं डिनर असणार आहे, हलकं फुलकं. त्यामुळे आता बनवायचं काय, आरती झाली की लगेच बनवायला घेणार दाल खिचडी आणि जेवण करणार. खाली प्रोग्राम आहे आज, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे आणि त्यानंतर अजून गाण्यांचं काहीतरी कॉम्पिटिशन आहे. तर अशा 2 असणार, तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की आज सोसायटीमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. तर तिथे या मुलांनी मस्त असं परफॉर्म केलेलं आहे. तर छोटे छोटे मुलं आहेत, हल्ली 4 वर्षांचे वगैरे काय असतील, पण स्टेज डेअरिंग बघा ना किती छान आहे त्यांना. म्हणजे तिथे जाऊन काहीतरी बोलणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर मस्त असं परफॉर्म केलेलं आहे छोट्या मुलांनी. एक ते छोटे मुलं आणि एक ह्या 60-65 वर्षांच्या काकू असतील, तर यांनी देखील पार्टिसिपेट केलेलं फॅन्सी ड्रेसमध्ये. म्हणजे या वयामध्ये त्यांचा हा उत्साह पाहून ना मला खूपच छान वाटलं आणि त्यांनी मस्त छान असं परफॉर्म केलेलं. सो असे छान छान प्रोग्राम आमच्या सोसायटीमध्ये सध्या चाललेले आहेत गणपती उत्सवच्या निमित्ताने. तर रोज काही ना काही असं चाललं आहे, तर मजा आहे आमची देखील. आम्ही सोसायटीमध्ये जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होती आणि अजून काय होतं, गायन स्पर्धा ना, तर त्याला जाऊन आलेलो आहोत. आणि आता इथे मस्त दाल खिचडी लावली आहे. इथे चालली तडक्याची तयारी. म्हणलं आज थोडीशी मदत करा मला. तर साहेब इथे तडक्यासाठी लसण जो आहे ना एकदम बारीक बारीक असा कट करतात, कारण तडक्यासाठी जर बारीक लसण असला तर तो मस्त तळून खूप सुंदर लागतो तडका त्याचा. त्यांची ती तयारी चालली आहे. आणि छान छान गाणे म्हणत होते सगळेजण. छोट्या छोट्या मुलांनी फॅन्सी ड्रेसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं. मस्त छान करत होते, खूप क्यूट दिसत होते. तर आणि मिष्टीला झोप येत होती, तिलाही बोर होत होतं नंतर गाणी ऐकायला, कारण लहान मुलं म्हणलं की त्यांना आपल्या मोठ्यांचे गाणे वगैरे ऐकायला जरा बोरच होतं. त्यामुळे मग आता आम्ही घरी आलो आणि जेवण राहिलंय आमचं अजून, कारण भूक नव्हती आम्हाला. तर आता खिचडी बनवतोय आणि तडका मस्त जेवण करणार, तूप टाकून छान अशी खिचडी, दाल खिचडी. आणि त्यानंतर झोपणार. हे बघा आमच्या तडक्याचं प्रिपरेशन. एवढा मोठा लसूण कापून ठेवला, इथं कढीपत्ता घेतलाय आणि झणझणीत मिरची पावडर आणि प्रवीण मसाला. आणि ते आहे तेल. तेल आता गरम होत आहे. तेल गरम झालं की आम्ही त्याच्यात टाकणार लसूण, मिरची पावडर आणि प्रवीण मसाला, त्याच्यानंतर कढीपत्ता. हो, एकदम आमच्या मास्टरची एकदम पटपट पटपट बोलून सगळं बंद करून टाकलं. रेसिपीज तुम्हाला 1 मिनिटात सांगून टाकली. चला 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 तडका तडका तडका. चला झणझणीत तडका. ये लहसुन का टुकड़ा बेचारा अकेला स्विम कर रहा है उबलते हुए तेल में. अब उसके साथ उसकी पूरी फटन जाने वाली है. ढंढण. तेल थोडं खाली सांडलंय माझ्याकडनं. घाला पैसे वाया घालवा. तुम्ही सांगितलं तेल जास्त घे प्रिया. आता त्यासोबत कढीपत्त्याने सुद्धा उडी मारली आहे. लसन तुम अकेले मत जाना. सो थोडासा लसण आपण रेड होऊ देऊ, म्हणजे त्याला
क्रंची होऊ देऊ जरा असं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे तुला ब्राउनिश तिखट. बनायचं आहे का? हा यस, ब्राउनिश झाला म्हणजे तो क्रंची होतो जरा. इकडनं तेल पडलं का गॅसवर तडका बसेपर्यंत मग ते लसूण सोलायला पाहिजे. मस्त हा झणझणीत तडका आमचा इथे तयार झालेला आहे. थोडस मीठ, ही आमची इथे मस्त अशी दाल खिचडी. पाणी जर कमी झालं का? हो वाटतंय तसं. आणि आता मिष्टीसाठी आम्ही इथे काढून घेतो जरा अशी आधी. बसवली गेली एवढी. येस, तडका पूर्ण नको टाकू. आता या खिचडीमध्ये तडका सगळा मिक्स करून घेणार आहे. तडकाच घेणार सगळा बस. सो आता आम्ही मस्तपैकी अशी तडक्याची खिचडी खाणार आहोत. आणि चला मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय. व्हिडिओ जर आवडला तर काय करायचं, लाईक करायचं. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं. आणि येणारे सगळेच व्हिडिओ आमचे पाहत राहायचे. चलो बाय बाय.